आरोपी मिहिर शहावर मर्डरची केस लावा अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे। वरळीमध्ये BMW कार खाली कावेरी नाखवा या महिलेला या आरोपीने क्रूरपणे चिरडल्याचं आपण पाहिलंय आणि त्या महिलेचा मृत्यू झाला होता। महिलेला चिरडल्यानंतर मिहिर फरार झाला होता आणि तेव्हा मिहिरला अटक करण्यासाठी 60 तास का लागले? मिहिर शहाला लपवण्याचा प्रयत्न झाला का असा सवालही आदित्य ठाकरे यांनी विचारला। त्यांच्या पत्नींना जसं क्रूरपणे मारण्यात आलं होतं, खरं तर हे नुसतं हिट अँड रन नाही तर मर्डरची ही केस झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। कारण हिट अँड रन तर एक गोष्ट आहेच, पण त्याच्याही पुढे जाऊन आत्ता ज्या काही गोष्टी लोकांसमोर येत आहेत, मग CCTVचं फुटेज असेल, जे काही पोलिसांनी आपल्या समोर आणलेलं आहे की फरफटत नेल्यानंतर पुन्हा एकदा गाडीत चालक बदलले आणि परत त्यांना उडवलं गेलं, ही मर्डरची केस आहे आणि ह्याला मर्डरची केस म्हणूनच ट्रीट झाली पाहिजे, ही आमची मागणी राहील। दुसरं म्हणजे हलगर्जीपणा ह्याच्यात झालेला आपल्याला दिसत आहे, कारण साधारणपणे 60 तास एखादा अक्यूज्ड तो मिहिर शहा, हा शहा लपला होता कुठे, कसा लपला, CCTVमध्ये का नाही दिसला, का पकडलं गेलं नाही 60 तास, काही लपवण्याचा प्रयत्न होता का? मला वाटतं ह्याच्यावर घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे।